नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे बातमी आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, माझा शेतकरी महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। स्क्रीन शकता कांदा लागवड वाढली। यंदा पावसामुळे खरीप व लेट खरीपाचा कांदा हंगामात प्रभावित झालाय। त्यातच रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा रोपाने मान्सूनोत्तर पाऊस व धोक्यामुळे नुकसान झाले। मात्र शेतकऱ्यांनी दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी केल्या आहे। एकीकडे मंजुरट्यांचा उत्पादन खर्च वाढ, भारनियमन अशा अडचणी असताना यंदाचे क्षेत्र वाढले आहे। कसमादे भागात काही ठिकाणी रात्री अंधारात लागवडी झाल्याचे पाहायला मिळाले, तर अजूनही लागवडी फेब्रुवारी महिन्यातही चालतील असे चित्र आहे। नाशिक जिल्ह्यात विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत क्षेत्र वाढले आहे। मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीपेक्षा 34,000 हेक्टरने लागवड कमी होत्या, यंदा मात्र दिसून येत आहे। नाशिकमध्ये 31,000 हेक्टर, धुळे जिल्ह्यातील 4,000, नंदुरबार जिल्ह्यात 1,200 तर अपवाद जळगाव जिल्ह्यातील सरासरीपेक्षा 2,100 हेक्टरवर कमी लागवडी असल्याचं चित्र आहे। काही लागवडी मध्ये वातावरणीय बदलाचा फटका आहे। त्यात जानेवारीच्या मध्यापर्यंत ढगाळ वातावरण धोके यामुळे करपा आणि तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर काही ठिकाणी तणनाशक वापरल्याने नुकसान दिसून येत आहे। अशी काही परिस्थिती आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कांद्याच्या भावात वाढ होणार का या संदर्भातील एकंदरीत काय या ठिकाणचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बघू शकता। अखेर या ठिकाणी बघितलं 34,412 हेक्टर इतक्या लागवडी वाढल्या आहे। अजूनही अनेक शेतकऱ्यांचे कांदा रोपे उपलब्ध असून मंजुराचे उपलब्धतेनुसार लागवडी सुरू आहे, त्यामुळे लागवडी असून वाढ होऊ शकते असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मधुकर मोरे कांदा उत्पादक मोरेनगर तालुका सटाणा, यंदा लागवडी वाढल्या मात्र दरवर्षीच्या तुलनेत लांबणीवर गेला आहे। अजूनही कांदा लागवडी सुरू आहे। मान्सूनोत्तर पावसामुळे रोपाचे नुकसान झाल्याचे दुबार रोपवाटिका तयार करून लागवडी होत आहेत, मात्र उष्णता वाढीमुळे हंगाम प्रभावित होत आहे। मधुकर मोरे कांदा उत्पादक मोरेनगर तालुका सटाणा यांचं म्हणणं आहे। धन्यवाद। लाईक शेअर